नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आज आपण DMER मुंबई पदभरती 2025 साठी बघा सर्व पदांसाठी उपयुक्त अशी बघा TCS पॅटर्नवर आधारित अशी या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज प्रश्नपत्रिका बघा या ठिकाणी आपण आज कव्हर करत आहोत। म्हणून काय करा मित्रांनो, हा जो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा अवश्य शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। नवीन वगैरे असाल सबस्क्राइब बघा तुम्ही आताच या ठिकाणी चॅनलला करून घ्या। तर बघा या ठिकाणी पहिला प्रश्न कशा स्वरूपाचा आहे, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते, या प्रकारचा मित्रांनो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। तर बघा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन मित्रांनो आर्मीचे ठिकाणी लेखक कोण प्रमुख कोण होते, तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक चंद्रशेखर आझाद या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे। पुढीलपैकी चुकीचे पद ओळखा। 512, 343, 216, 175, 64 व 27 या मित्रांनो बघा या चार पर्यायापैकी मित्रांनो चुकीचं पद आपल्याला ओळखायचं आहे। त्या चारही मित्रांनो पर्यायापैकी आपल्याला चुकीचं पद जर कोणतं असेल तर ते आहे बघा मित्रांनो जे की पर्याय क्रमांक 175 हे मित्रांनो चुकीचं पद आहे। बघा चुकीचं पद असण्याचं मित्रांनो कारण 512 हा मित्रांनो बघा या ठिकाणी घनमूळ आहे, या ठिकाणी 343 देखील मित्रांनो घनमूळ आहे, 216 घनमूळ आहे, 64 घनमूळ आहे, 27 देखील या ठिकाणी घनमूळ आहे आणि उरलं काय तर 175 हे मित्रांनो बघा या ठिकाणी कोणत्याही संख्येचा वर्ग नाही किंवा घनमूळ देखील नाही। म्हणजे आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक 175 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मित्रांनो बघा कशा प्रकारचं तुम्हाला इकडे आयोग प्रश्नसंच विचारते त्या लेवलच्या ठिकाणी आम्ही मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट PYQ या प्रकारच्या प्रश्नाचा संच आम्ही या ठिकाणी तुम्हाला बघा प्रोव्हाइड करत असतो। म्हणून काय करा मित्रांनो, मला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर शक्यतो तुम्ही बघा आपल्या व्हिडिओला लाईक करत चला। बघा मित्रांनो पुढचा तिसरा प्रश्न, जर डोळे म्हणजे पाय, पाय म्हणजे नाक, नाक म्हणजे कान, कान म्हणजे हात तर ऐकण्यासाठी काय वापरला मित्रांनो बघा या ठिकाणी जर डोळे म्हणजे पाय, पाय म्हणजे नाक, नाक म्हणजे कान, कान म्हणजे हात तर या ठिकाणी ऐकण्यासाठी काय वापरलं किंवा कशाचा प्रयोग कराल या प्रकारचा आपला प्रश्न विचारला। तर बघा या ठिकाणी मित्रांनो एका गोष्टीकडे तुम्ही मेन फोकस करा। आपण मित्रांनो ऐकण्यासाठी नेमकं वापर कशाचा करतो तर या ठिकाणी आपण ऐकण्यासाठी नेमकं वापर मित्रांनो कशाचा तर कानाचा करतो। त्या ठिकाणी फक्त आणि फक्त आपल्याला कानाला काय उल्लेख आले तेवढ्याच ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। तर बघा या ठिकाणी मित्रांनो कानाला या ठिकाणी काय म्हणत आहे, कान म्हणजे हात, हे म्हणजे या ठिकाणी कानाला या ठिकाणी बघा हात म्हणत आहे। या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे राईट आन्सर आहे जे की पर्याय क्रमांक हात आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे। तुम्हाला लक्षामध्ये या ठिकाणी बघा ठेवायचं आहे आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक पुढे सूर्य मावळत आहे या वाक्याचे पूर्ण भविष्यकाळात रूपांतर करा। तर बघा मित्रांनो या ठिकाणी सूर्य मावळत आहे या वाक्याचे आपल्याला पूर्ण भविष्यकाळात रूपांतर करायचं आहे। तर सूर्य मावळलं मित्रांनो बघा सूर्य मावळेल हा मित्रांनो फक्त आणि फक्त भविष्यकाळाचं उदाहरण आहे। सूर्य मावळला हा गेला भूतकाळामध्ये, सूर्य मावळत असेल हे आहे मित्रांनो बघा या ठिकाणी अपूर्ण मित्रांनो या ठिकाणी भविष्यकाळ असू शकते। आणि मित्रांनो जे शेवटचं आहे सूर्य मावळलेला असेल हा मित्रांनो बघा पूर्ण भविष्यकाळाचं हा मित्रांनो वाक्य आहे। म्हणून या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक जे की मित्रांनो सूर्य मावळलेला असेल या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे। बघा मित्रांनो काय करा बघा तुम्ही शक्यतो जे आहे बघा या ठिकाणी काळाचे प्रकार मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सर्व पाठच करून घ्या। कारण मित्रांनो बघा अशी कोणती परीक्षाच नाही की मित्रांनो ज्या परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी काळावर आणि काळ आणि मित्रांनो प्रयोग लक्षात घ्या आणि प्रयोग बघा या ठिकाणी तुम्ही करून घ्या। कर्तरी भावे कर्मणी हे जे तीन प्रयोग मित्रांनो हे तीनही या ठिकाणी तुम्ही प्रयोग करून घ्या। कारण मित्रांनो बघा कोणतीही परीक्षा असो त्यामध्ये काळ आणि मित्रांनो प्रयोग यावर या ठिकाणी प्रश्न बरेच वेळा या ठिकाणी मित्रांनो खूप जास्त या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहेत। म्हणून काय करा शक्यतो तुम्ही मित्रांनो बघा हे जे दोन भाग आहेत बघा तुम्ही अवश्य करून घ्या, काळ आणि प्रयोग। पुढे अजयचे चित्र खराब आहे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा या प्रकारचा आपला मित्रांनो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। तर बघा अजयचे जे मित्रांनो चित्र खराब आहे याचं आपल्याला नकारार्थी वाक्यात रूपांतर करणं जे मित्रांनो राईट आन्सर आहे ते आहे बघा पर्याय क्रमांक की अजयचे चित्र चांगले नाही मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर। यासोबतच अजयचे जे चित्र बरे आहे हे तर मित्रांनो या ठिकाणी जमतच नाही, अजयचे चित्र साधारण देखील नाही हे सुद्धा या ठिकाणी जमत नाही आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक नाही यापैकी नाही हे तर नाहीच। म्हणजे या ठिकाणी काय आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की अजयचे चित्र मित्रांनो चांगलं नाही याला मित्रांनो नकारार्थी आहे। जर याला आपल्याला जर सकारात्मक करायचं असलं
तर चांगलं आहे या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. ओके, तर या ठिकाणी आपल्याला नकारार्थी करायला सांगितलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय, हे जे वरील मित्रांनो वाक्य आहे हे सकारात्मक आहे आणि याला आपण खाली नकारात्मकमध्ये मित्रांनो फक्त आणि फक्त या ठिकाणी चांगलं नाही या प्रकारचं म्हणून या ठिकाणी आपण नकारात्मक मित्रांनो या ठिकाणी वाक्य करून टाकलेलं आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे, कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात ही म्हण कोणत्या भाषेतील आहे? तर बघा, कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात ही मित्रांनो म्हणजे बघा कोणत्या भाषेतील आहे? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे राईट आन्सर आहे ते आहे बघा पर्याय क्रमांक ब, जे की वऱ्हाडी. तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे मित्रांनो. बघा, वऱ्हाडी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे बघा, 7वा प्रश्न, एका वर्गात 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 18 वर्ष आहे. जर त्यात शिक्षकाचे वय मिळवले तर त्यांचे सरासरी 19 होते, तर शिक्षकाचे वय किती? या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला. तर बघा, मॅथ रिझनिंग असा हा प्रश्न संच आहे. तर काय केलंय, एका वर्गात 30 विद्यार्थ्यांचं सरासरी वय 18 वर्ष म्हणलंय. सरळ सरळ बघा, 30 गुणाकारात 18 करा, 30 गुणाकारात 18. ओके, आता 18 एका 18, 18 दोन्ही 36, 18 त्रिक मित्रांनो ठिकाणी झाले किती? बघा, सरळ सरळ आपण या ठिकाणी जर तुम्हाला 18चा पाढा जरी येणार गेला तर आपण कशा प्रकारे काढू शकतो? हां, तर 18 त्रिक या ठिकाणी आलं किती? 54 आणि समोरचा 1 शून्य दिशा तसा म्हणजे 4, 500 यांनी 40 आलेला आहे. पुन्हा जर त्यात शिक्षकाचे वय मिळवले तर त्यांची सरासरी 19 होते, तर शिक्षकाचे वय किती? मित्रांनो बघा, या ठिकाणी एकूण किती मित्रांनो? एकूण एका वर्गात 30 विद्यार्थी आहेत मित्रांनो. जर त्यांची मित्रांनो सरासरी 18 वर्ष आहे, जर त्यात शिक्षकाचं वय मिळवलं तर ती सरासरी 19 होती. तर किती मित्रांनो बघा, जेव्हा मित्रांनो 30 विद्यार्थ्यांमध्ये आपण एक शिक्षकाचं वय जर मिसळलं तर एकूण बघा 31 जणांची जी मित्रांनो या ठिकाणी एकूण सरासरी आहे ती 19 होती. तर काय करा, सरळ तुम्ही या 31 गुणाकारात 19 घ्या. आता सरळ सरळ हे 19 एक 19ला 9 आलं, हातच्याला 1, 19 त्रिक 57, 57 एक मित्रांनो झाली किती? 58. ओके, किती? 589 या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे बघा. 19 गुणाकारात 31, 589, 18 गुणाकारात 30, 540. जर आता आपण या जर 589 मधून जर हे मित्रांनो आपण किती 540 जर या ठिकाणी मायनस केलं तर आपल्याला उरतात किती? 49 या ठिकाणी उरतात. बघा, तुम्ही एकदाशी मायनस वजाबाकी करून बघा. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक ब 49 आपल्या प्रश्नाच्या मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. आणखी एक गोष्ट सांगतो बघा मित्रांनो, तुम्ही काय करा बघा, 1 ते 100 पर्यंतचे सर्व वर्गमूळ मित्रांनो वर्ग आणि वर्गमूळ जे मित्रांनो संख्या आहेत बघा, वर्गसंख्या 1 ते 100 पर्यंत पाठ करून घ्या आणि 1 ते 30 पर्यंत मित्रांनो सर्व तुम्ही या ठिकाणी पाढे पाठ करून घ्या. कारण मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्याला जेव्हा पाढा आहे ना एखाद्या संख्येचा वर्ग किंवा एखाद्या संख्येचा वर्गमूळ काढता येत नाही, तेव्हा बघा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो प्रॉब्लेम या ठिकाणी दिसत नाही किंवा कसल्याही प्रकारच्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम उद्भवत नाही. म्हणून काय करा, तुम्ही बघा शक्यतो 1 ते 100 पर्यंतचे सर्व वर्गमूळ आणि 1 ते 30 पर्यंतचे पाढे तुम्ही या ठिकाणी पाठ करून घ्या. ओके, तर 8वा प्रश्न बघा, शांतस्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर बघा मित्रांनो, शांतस्वरूप जे मित्रांनो भटनागर पुरस्कार आहे ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक ड विज्ञान मित्रांनो बघा या क्षेत्राशी संबंधित आहे मित्रांनो, जे की पर्याय क्रमांक ड आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे बघा 9वा प्रश्न या ठिकाणी. तर हा, मैथन धरण कोणत्या नदीवर आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी मैथन धरणच्या मित्रांनो या ठिकाणी कोणत्या नदीवरी आहे? तर तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे बघा, बराकर मित्रांनो बघा, लक्षात घ्या बराकर या मित्रांनो नदीकाठी या ठिकाणी मैथन हे धरण आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. यासोबतच जायकवाडी आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी गोदावरी नदीवरील जायकवाडी हे मित्रांनो बघा एक प्रसिद्ध धरण आहे. तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. यासोबतच गोदावरी नदीचा मित्रांनो उगम जर तुम्हाला विचारला तर तो हा मित्रांनो बघा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर.
बघा मित्रांनो, या ठिकाणी गोदावरी नदीचा जर उगम कोणत्या जिल्ह्यातून होतो या प्रकारचा प्रश्न विचारला तर तो आहे बघा नाशिक, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. आणि मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जर शेवटी जर कोणता गोदावरी नदीला जिल्हा जर लाभत असेल, म्हणजे तिनं आपल्या महाराष्ट्रातून संपायच्या मित्रांनो एकदम लागोपाठला, तर तो आहे बघा नांदेड. या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, नांदेड बघा हे शहर मित्रांनो या ठिकाणी गोदावरी नदीकाठी वसलेलं शहर आहे, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. मुळा नदीकाठी मित्रांनो वसलेलं या ठिकाणी शहर जर कोणतं असेल तर ती आहे बघा पुणे, या ठिकाणी लक्षात तुम्ही ठेवून घ्या. आणि मित्रांनो या ठिकाणी कृष्णा नदी मित्रांनो आपल्या भारतातील सर्वात मोठे मित्रांनो जे की धरण नागार्जुन सागर हे आहे मित्रांनो बघा, नागार्जुन सागर हे मित्रांनो या ठिकाणी धरण या आपल्या कृष्णा या नदीवरी आहे. तुम्हाला लक्षामध्ये या ठिकाणी मित्रांनो ठेवायचं आहे नागार्जुन सागर, जे की बघा तेलंगणामध्ये मित्रांनो नदीकोंडा या ठिकाणी स्थित आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा. नदीकोंडा आहे मित्रांनो या ठिकाणी आहे, तुम्हाला लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं आहे. पुढे बघा, यासोबतच 10वा बालविवाहाची सुरुवात कोणाच्या काळात झाली. तर बघा मित्रांनो, बालविवाहाची मित्रांनो जी सुरुवात होती ती कोणाच्या काळात झाली, तर पर्याय क्रमांक ब जे की मित्रांनो गुप्त काळात झाली. मित्रांनो गुप्त जे की मित्रांनो बघा या ठिकाणी गुप्त काळामध्ये झाली होती. बघा मित्रांनो, गुप्त वंशाची मित्रांनो जी स्थापना होती ती या ठिकाणी श्रीगुप्त मित्रांनो बघा या राजाने केली होती, तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा, श्रीगुप्त या राजाने. यासोबतच राष्ट्रकूट मित्रांनो बघा या घराण्याचे मित्रांनो संस्थापक आहे, तो आहे दंतीदुर्ग मित्रांनो, लक्षात तुम्ही ठेवून बघा. दंतीदुर्ग हा मित्रांनो एक राष्ट्रकूट या मित्रांनो बघा वंशाचा या ठिकाणी संस्थापक आहे किंवा या राजघराण्याचा संस्थापक आहे आपल्याला म्हणता येतं. यासोबतच पुढे बघा 11वा 1992 साली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली. तर बघा मित्रांनो 1992 साली मित्रांनो जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक अ जे की ब्राझील आपल्या प्रश्नाचे मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायची आहे. यासोबतच बघा पुढे अमेरिकामध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना करण्यात आली होती. अमेरिकेची राजधानी मित्रांनो वॉशिंग्टन DC आहे, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. जपानची बघा या ठिकाणी टोकियो आहे, लक्षात तुम्ही ठेवून घ्या बघा. जपानची राजधानी टोकियो आहे, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. ओके. ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया आहे बघा, बहुतेक ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया. पुढे लीलावती हा गणितावरील प्रबंध कोणी लिहिला. तर बघा लीलावती हा जो मित्रांनो गणितावरील प्रबंध होता हा कोणी लिहिला होता. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक ब भास्कराचार्य, तुम्हाला लक्षामध्ये या ठिकाणी ठेवायचं बघा, भास्कराचार्य. आणि जो मित्रांनो चरक जो आहे मित्रांनो हा आयुर्वेदाचा जनक आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा. आयुर्वेदाचा जनक जर कोण आहे या प्रकारचा प्रश्न विचारला तर तो आहे बघा चरक. आणि या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर बघा लिहिलं होते मित्रांनो गणितावर प्रबंध कोणी लिहिला, तर पर्याय क्रमांक ब जे की भास्कररावचार्य आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर आहे. पुढे पेनल्टी कॉर्नर ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर बघा मित्रांनो पेनल्टी कॉर्नर ही जी मित्रांनो संज्ञा आहे बघा ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक हॉकी मित्रांनो, ह्या हॉकी या खेळाशी संबंधित आहे. आणि मित्रांनो हॉकी हा खेळ बघा आपल्या मित्रांनो भारताचा राष्ट्रीय खेळ आहे, तुम्ही इतकं लक्षात या ठिकाणी ठेवून घ्या बघा. आपल्या भारत देशाचा जो मित्रांनो कोणता राष्ट्रीय खेळ असेल तर तो आहे बघा या ठिकाणी हॉकी, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. पुढे बांगडी रोग कशावर पडतो. तर बघा मित्रांनो बांगडी हा जो मित्रांनो रोग आहे बघा हा कोणत्या पिकावर पडतो. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक ड गहू मित्रांनो बघा या पिकावर पडतो, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. उरला शेवटचा प्रश्न, कोणत्या ग्रहाची मान्यता 2006 मध्ये काढून घेण्यात आली. तर या प्रश्नाचे राईट आन्सर तुम्हा सर्वांना बघा या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते देखील या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करून सांगू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल, आपल्या आवडला तुम्ही लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत बघा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. आणि या ठिकाणी आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशा नेक्स्ट लेवलच्या भागासोबत आणि नवीन तयारीसोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.